नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2025 MKCL इरा मधील सेशन नंबर 20 पाहणार आहोत। सेशन नंबर 20 ला क्लिक करा, ऑफिस स्किल्स ओपन करा, फाइल टॅब ओपन करा। ह्याच्यामध्ये हा जो नॉलेजचे काय फाइल टॅब उद्दिष्ट ओपन करा, टेस्ट फॉर नॉलेज ओपन करा। हा नॉलेजचे कंपल्सरी मार्कासाठी आहे, त्याला क्लिक करा आणि स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन डॅश टॅबवर उपलब्ध असतो। पर्याय क्रमांक 2 फाइल टॅब। ब्लॅक शीट कसं ओपन करायचं? पर्याय क्रमांक 1 फाइल टॅब, न्यू आणि ब्लँक शीट। आपण डॉक्युमेंट कसे सेव्ह कराल? पर्याय क्रमांक 2 फाइल टॅब मधून। आपण डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकतो, बरोबर। पुढीलपैकी कोणते पेज साइज मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये उपलब्ध नसतात? पर्याय क्रमांक 2 लेटर, पर्याय क्रमांक 3 A2। सबमिट करा, SIM एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढचं नॉलेज चेक इथं आहे, टेस्ट युअर नॉलेजमध्ये नॉलेज चेकला क्लिक करा आणि स्टार्ट करा। फॉर्मॅट क्लिअर करून फॉन्ट स्टाईल अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप निवडाल? पर्याय क्रमांक 1 एडिटिंग ग्रुप अँड फॉन्ट। रॅप टेक्स्ट हे एक असे फीचर असते जे सर्व इन्फॉर्मेशन एकाच सेलमध्ये, पर्याय क्रमांक 2 दाखवते, एकाच सेलमध्ये दाखवते। नंबर फॉर्मॅट चेंज करण्यासाठी फॉर्मॅट सेलमधील नंबर टॅबवर क्लिक करा, पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं। टेक्स्टचा फॉन्ट साईज चेंज करण्यासाठी आपण होम टॅब फॉन्ट ग्रुप, पर्याय क्रमांक 2। आपल्याला आपल्या टेक्स्टला फॉन्ट स्टाईल अप्लाय करायचे आहे, कोणत्या स्टेप? पर्याय क्रमांक 1 होम फॉन्ट, फॉन्ट स्टाईल आणि सिलेक्ट स्टाईल। एस करा आणि एंड करा, कन्फर्म, ओके। पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन, स्टार्ट करा। नेक्स्ट, पहिला प्रश्न आहे, टेबलचे हेडिंग महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते। आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक कशी अप्लाय कराल? स्टार्ट करा, बॉर्डरवरती या आणि थिक बॉर्डरवरती क्लिक करा। हा प्रश्न सबमिट झालेला आहे। पुढचा प्रश्न, PDF फॉर्मॅटिंग डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग तसेच ठेवतो म्हणून एक्सेल शीट PDF करायची। फाईल, एक्सपोर्ट, क्रिएट PDF नावासाठी क्लिक करा किंवा पब्लिश करा। सेव्ह ॲजचा वापर करून काम चालवले असलेल्या डॉक्युमेंटची प्रत आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे। हे फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डेस्कटॉपलाच सांगितलेली आहे। ब्राउज, इथे डेस्कटॉपच आहे त्यामुळे इथे नाव टाकण्यासाठी क्लिक करा आणि सेव्हला क्लिक करा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी ती उठून दिसण्यासाठी फिल कलरचा वापर करू शकता, म्हणून निवडलेल्या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर देऊन हायलाइट करा। स्टार्ट करा, इथे आहेत हायलाइट कलर आणि हा आहे स्टँडर्ड मधला ग्रीन कलर। SIM करा, 4 प्रश्न संपलेत। एंड एक्झाम करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा। पुढे आहे सेल पाथ लर्निंग, स्टार्ट करा, प्रोसीड करा, स्टार्ट करा। फाईल मेनूमधील इन्फो सेशन काय प्रोव्हाइड करते? पर्याय क्रमांक 1 वर्कशीट प्रॉपर्टीज। पुढचा प्रश्न, तुमचे मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे, फाईल सेव्ह करण्याचा शॉर्टकट Ctrl+S। पर्याय क्रमांक 4। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन काय आहे? पर्याय क्रमांक 3 सबमिट। नेक्स्ट, MS वर्डमधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर काय उपलब्ध असेल? पर्याय क्रमांक 2 सबमिट। आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते चिन्ह MS वर्डमध्ये लेफ्ट अलाइन करण्यासाठी प्रतिनिधित्व करते? पर्याय क्रमांक 2 सबमिट। एस करा, गो टू होम वरती क्लिक करा। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। नेक्स्ट, पहिला प्रश्न आहे, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कोणत्याही 2 सेल
सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेला सेल मर्ज अक्रॉस ऑप्शन वापरून मर्ज करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करा. 2 सेल कोणत्याही सिलेक्ट करा. एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. त्यांनी दिलेल्या शीटमध्येच हे चेंजेस करायचे आहेत. मॅक्झिमाइज करू आपण इथून विंडो. 2 सेल सिलेक्शन करा. मर्ज अँड सेंटरवरती क्लिक करा आणि मर्ज अक्रॉसवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. येस करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन सीट टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करा. होम टॅब फॉन्ट ग्रुप आणि फिल कलर मेनू आयटम याचा वापर करा. क्लिक करा. हा होम टॅब आहे. इथं आहे फिल कलर. सॉरी फिल कलर इथं आहे आणि त्याच्यामध्ये ऑरेंज हा कलर निवडायला सांगितलं आहे. त्या ऑरेंजवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेली वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. सेव्ह करायला सांगितलेलं आहे. सेव्ह करण्यासाठी फाइल टॅब, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, इथे नाव लिहा आणि सेव्हला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. PDF मध्ये एक्सपोर्ट करायची फाईल आपल्याला. तसेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे कॉम्प्युटरविषयी व्हिडिओ, भरतीचे व्हिडिओ तसेच इतर कोर्सेसचे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. एक्सेल फाईल ओपन झालेली नाही आहे. एक्सेल ओपन होईपर्यंत थांबावं लागेल आपल्याला. कॅन्सल करून बघू आपण. ओके करा आणि पुन्हा स्टार्ट करा ह्याला. कॅन्सल करून आपण पुढचा प्रश्न घेऊयात. एक्सेल फाईल लोड नाही झालेली. 5वा प्रश्न पाहू आपण तोपर्यंत. दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3 सिलेक्ट करा. होम टॅब, सेल ग्रुप, इन्सर्ट सेल वापरून A10 रोजच्या वर 3 सेल घाला. A10च्या वरती क्लिक करा. शीट नंबर 3 ओपन करायची आपल्याला. ही आहे 3 नंबर शीट. E10च्या वर सांगितलेलं आहे. क्लिक करा इथे E10ला. हा आहे E10. इथं आला E10. सॉरी A10 आहे इथं. ए मधल्या 10ला क्लिक करा. A10. त्यानंतर काय सांगितलं आहे? होम टॅब, सेल ग्रुप, इन्सर्ट सेल. इथं आहे इन्सर्ट आणि इथं आहे इन्सर्ट सेल. ते विचारते आपल्याला सेल्स किती घ्यायच्यात. ओके करा. 3 सेल घ्यायच्यात. 3 वेळा तुम्हाला हे इन्सर्ट करावं लागेल. इन्सर्ट सेल 1 2 आणि 3. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिट्रायला पडला हा प्रश्न. A10ला क्लिक करा. इन्सर्टवरती क्लिक करा. इन्सर्ट सेलला क्लिक करा. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. फक्त इन्सर्टवरती क्लिक करा 3 वेळा. दिलेल्या एक्सेल वर्कबुकमध्ये फॉन्ट ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जा. आता हेडिंग सेल B2 सिलेक्ट करा आणि नंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा. फॉन्ट ग्रुपमधील एरियल फॉन्ट सिलेक्ट करा.
एक्सेल शीट ओपन करा. काय सांगितलेलं बघा, B2 हा आहे B2. त्यानंतर काय सांगितलं आहे, नंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा. फॉन्ट ग्रुपमधून एरियल फॉन्ट, इथून आपल्याला एरियल फॉन्ट निवडायचं आहे. क्लिक करा आणि एरियल फॉन्टवरती क्लिक करा. पुन्हा सेम तीच प्रोसेस रिपीट केली तरी चालेल. एकदा दोनदा इथे क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न, एक्सेल वर्कबुक प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूवर जा. प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करा. कॉपीज संख्या निर्दिष्ट करा आणि इतर पेज सेटिंग कॉन्फिगर करण्यासाठी पेज सेटअप विंडो वापरा. आता प्रिंटिंग सुरू करण्यासाठी प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा. एक्सेल ओपन होईपर्यंत थांबा. फाईलवरती जा. प्रिंटवरती जा. इथे कॉपीज कमी जास्त करा, तुम्हाला किती पेजेस प्रिंट काढायचे आहेत. त्यानंतर पेज सेटअप ग्रुप आपल्याला ओपन करायचं आहे. इथं आहे पेज सेटअप, क्लिक करा. इथून तुम्हाला पोर्ट्रेट, लँडस्केप कशा प्रिंट हवेत ते तुम्हाला इथे निवडता येतं. ओके करा आणि लास्टला प्रिंटला क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. विद्यमान एक्सेल वर्कबुक डिटेल्स पाहण्यासाठी फाईल टॅबवर जा. इन्फो बटनावर क्लिक करा. आता डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज तपासा. एक्सेल ओपन होईपर्यंत थांबा. फाईल टॅबला क्लिक करा, इन्फोला क्लिक करा आणि प्रॉपर्टीज कुठे दाखवलेत पहा. इथे आहे प्रॉपर्टीज. इथे तुम्हाला पाहायला मिळतील डॉक्युमेंटच्या नॉट सेव्ड वगैरे ॲडव्हान्स प्रॉपर्टीज पण तुम्ही इथे पाहू शकता. ओके करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. एक्सेल वर्कबुकमध्ये तयार करण्यासाठी दिलेले एक्सेल वर्कबुक ओपन करा. त्यानंतर फाईल टॅबवर जा. न्यू ऑप्शन सिलेक्ट करा. वर्कबुक टेम्पलेट सिलेक्ट करा. हॉलिडे बजेट प्लॅनर सिलेक्ट करा आणि क्रिएटवर क्लिक करा. फाईल टॅबवरती जा. न्यूमध्ये जा. जे तिथं दिलेलं आहे ते इथं टाईप करा. सर्च करा. इथे ते सापडले आपल्याला, त्याला क्लिक करा आणि इथं क्रिएटला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. 10वा प्रश्न, एका एक्सेल वर्कबुकमधून दुसऱ्यामध्ये डेटा कॉपी करण्यासाठी प्रथम दिलेल्या वर्कबुकमधील टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅबमधील कॉपीवर क्लिक करा. प्लस चिन्हावर क्लिक करून नवीन वर्कबुक ओपन करा. पहिल्या सेलवर क्लिक करा आणि डेटा पेस्ट करण्यासाठी होम टॅबमधून पेस्टला क्लिक करा. टेबल सिलेक्ट करायला सांगितलेला इथला. टेबल सिलेक्ट करून घ्या. कॉपीला क्लिक करा. इथे प्लसच्या चिन्हावरून शीट ओपन करा आणि पेस्टला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. 4था प्रश्न आहे PDF बनवायची फाईल. हा पण ठेवला होता पाठीमागे एक्सेल ओपन न झाल्यामुळे. एक्सेल ओपन होईल. फाईलला क्लिक करा. एक्सपोर्ट, क्रिएट PDF, पब्लिश, येस. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. SIM वरती क्लिक करा. समोर एंड एक्झाम हे टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, स्लॉट्स हे विशेष कार्ड किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट देतात, बरोबर. डिस्क विशेष कार्डसाठी चूक, स्लॉट देतात, डिस्क देत नाहीत. मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड याला स्लॉट म्हणतात, चूक. मेनबोर्ड किंवा मदरबोर्डला सिस्टीम बोर्ड म्हणतात, पर्याय क्रमांक 3. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 20 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 21 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.